किचनमध्ये आज आपण ना व्हेज थाय मॅगी बनवणार आहेत. यालाच ना आपण सुपी मॅगी मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. अप्रतिम डिश आहे. पूर्ण थाय रेसिपीचा याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट मिळणार आहे. तर ना थोडाही न स्किप करता व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्या चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहेत. चला तर मग चालू करूयात. या ठिकाणी आपण ना एक कढई घेतली अगोदर. त्याच्यामध्ये ना मी ऑलिव्ह ऑइल घालणार आहे 1 चमचा आणि 1 चमचा बटर घालणार आहे. जर ऑलिव्ह ऑइल च्या ऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही ऑइल घालू शकता, त्याच्यामुळे काही हरकत नाही. आता या थायमध्ये ना जास्त गार्लिकचा वापर केला जात नाही, जिंजरचा केला जातो. म्हणून मी 1 टेबलस्पून ना चॉप्ड जिंजर घालणार आहे. या ठिकाणी अर्धा कप झुकिनी, अर्धा कप कॅरेट आणि 3-3, 4-4 चमचे ना लाल आणि पिवळी शिमला मिर्च मी घालणार आहे. यालाच बेल पेपरही म्हणतात. आणि याला ना पूर्ण हाय फ्लेमवर मी थोडंसं स्टर करणार आहे. याच्यामध्ये ना बेबीकॉर्न 2 ते 3 मोठे बेबीकॉर्न होते, त्याला मी स्लाइस कट करून घेतलेले आहे. याला थोडंसं आपण सॉटे करूयात. लगेचच याच्यामध्ये ना आपण थोडंसं सॉल्ट घालणार आहे, कारण याच्या सॉसेस जातील, त्याच्यामुळं सॉल्टची क्वांटिटी कमी ठेवा. 1/4 कप चम्मच आपण ग्रीन चिली सॉस आणि थोडासा रेड चिली घालणार आहेत आपण पावडर याच्यामध्ये. आणि या स्टेजला ना आता मी फ्लेम बंद करणार आहे, कारण एक महत्त्वाचा थायमधला इन्ग्रेडियंट्स आपण याच्यामध्ये घालणार आहेत. त्यासाठी आपल्याला गॅस टोटली बंद पाहिजे. या ठिकाणी जाईल 2 चमचे जाईल, या ठिकाणी सोया सॉस जाईल आणि आता जाईल आपला ना एकदम महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स. त्याच्याशिवाय ना ही रेसिपी कंप्लीटच होणार नाही. तर या ठिकाणी जाईल थोडंसं ना बेसन पीठ जाईल 1 चम्मचभर. आपल्याला थिकपणा आपल्या मॅगीला आणायचा आहे त्याच्यासाठी. आणि याच्यातच जाईल आता कोकोनट मिल्क. आता या ठिकाणी कोकोनट मिल्क सगळ्या थाय रेसिपीजमध्ये लिक्विड रेसिपीमध्ये यूज केलं जातं. हे कोकोनट मिल्क मी घरच्या घरीच बनवलं आहे. 1 नारळ घेतलं, त्याला सोलून व्यवस्थित मी फोडून घेतलं आणि त्याची बारीक बारीक चॉप कटिंग करून त्याला मिक्सरमध्ये घातलं आणि अर्धा कप मी पाणी घातलं होतं. त्याला छानसं मिक्स केलं आणि चाळणीच्या साह्यानं चाळून घेतलं. तर माझ्याजवळ ना हे कोकोनट दूध खूप निघालं, त्यातलं मी फक्त 1 कप याच्यामध्ये यूज करणार आहे. पण हे सगळं गॅस ऑफ करून, गॅसचा फ्लेम जर ऑन असेल तर हे मिल्क आपलं फुटण्याचे चान्सेस आहेत. मिल्क सगळं एकजीव झाल्यानंतर लगेचच मी 1 कपभर नॉर्मल पाणी टाकलं आहे, कारण आपल्याला लिक्विड कन्सिस्टन्सी करायची आहे आणि आपल्या मॅगीही याच्यामध्ये शिजवायच्या आहेत. त्याच्यामुळे आता हे छानसं एक बॅटर तयार झालं. आता ते अर्धं राहिलेलं मी जे मिल्क आहे ना कोकोनट मिल्क, त्याची छानशी मी कढी बनवली होती. त्याचीही रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट करा, तीही तुमच्याजवळ नक्की शेअर करेन. 1 चमचा ॲज युजल आपण मॅगी मसाला टाकणार, त्याशिवाय मॅगीचा फ्लेवर नाही येणार. आणि दुसरं म्हटलं तर हे जातील बेझिल, फ्रेश बेझिल. हे माझ्या गच्चीवरच्या कुंडीमध्ये आहेत. बेझिल म्हणजे एक प्रकारचं तुळसच असते, जे 17-18 प्रकारच्या तुळशी असतात ना, त्या प्रकारची ही एक बेझिल तुळस असते. पण याचा अरोमा अप्रतिम लागतो. ती तुमच्याजवळ असू द्या नेहमी. कुठल्याही भाजीत टाकलं किंवा अशा सुपी कुठल्याही गोष्टीमध्ये टाकलं ना, अप्रतिम त्याचा फ्रेग्रन्स टेस्ट लागते. या ठिकाणी 1 पॅकेट आपण मॅगी टाकलेला आहे आणि याला कवर करून ना 5 ते 7 मिनिट आपण याला कुक करू. हे झाली आपली थाय व्हेज मॅगी झाली. आता याच्यामध्ये ना आणखीन थोडं जर आपण कोकोनट मिल्क जर टाकलं ना, तर हे ना लिक्विड प्रोसेसमध्ये येईल आणि ती आपली होईल लिक्विड थाय मॅगी, म्हणजेच त्याला सुपी मॅगी असंही म्हणता येतं. वरून थोडासा मी ना रेड चिली सॉस टाकणार आहे, थोडंसं आणखीन टँगी छानसं लागतं. तर ही रेसिपी नक्की बनवा. आणखीन तुम्हाला जर दुसरी कोकोनटची रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट, लाईक, शेअर करा. थँक्यू.